हॅलो नमस्कार मंडळी, रामकृष्ण हरी सर्वांना. तर मस्त पैकी शुभ सकाळ झालेली आहे. तिकडे बघा छान ऊन वगैरे पडले मस्त असं बघा, खूप सुंदर ऊन छान पडलं एकदम कडकडीत, काय विचारूच नका. हे बघा असं सकाळची सर्व कामं चालू आहेत. आमची पण भाजी साफ करते, मी पण जरा आईला जरा आता मदत करते. चला आज डेली ब्लॉग आज शेअर करणार आहे मी तुमच्यासोबत. आज माझं डेली म्हणतात ना रुटीन, काय काय करते, आईला काय मदत करते नाही करते सर्व तुम्हाला सांगणार आहे. आई बघ काय बोलते, आई बोलते जरा मजा झाली इकडे आल्यापासून, बोलते वाव यो 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 यो. हे बघा आमचं काय चालू आहे, हे बघा काय हे आई काय घेवडा आहे ना, काय काय म्हणतात त्याला, पापडी ना, हा पापडी आहे. हे बघा ते जरा आम्ही आता साफ करून घेतोय, भाजी जरा मस्तपैकी. आणि आता ठेवणार आहे आम्ही आज पापडीची भाजी करणार आहे, पापडी. बाकी सर्वात आवरायचं आज जरा कामं सर्व निवांत चालू आहेत आमची, कारण की थंडी भयंकर असल्या कारणामुळे ना काय हे होत नाही, म्हणजे थंड पाण्यात वगैरे हात घालायला असं नको वाटतंय. भरपूर थंडी आहे, काय विचारूच नका, कुडकुडलोय आम्ही अक्षरशः. एवढी थंडी पडते. तर चला जरा आईला मदत करून घेते मस्तपैकी. तर मंडळी इकडे बघा मी चालले आहे आता टेरेसवरती. जरा म्हटलं चला टेरेसवरतीच जाऊया, जरा ऊन पण जरा घेता येईल शरीराला. हे बघा आणि आई म्हणाली सर वरतीच जाऊ जरा थोडा वेळ, जरा भाजी पण साफ करूया आणि मस्तपैकी उन्हात बसूया. काही जण बारीक होतात, काही जण हे होतात. मस्तपैकी हे बघा कपड्यांच्या घड्या वगैरे घालते आणि मस्तपैकी फोल्ड करते. बघा करते मी कामं, नाही करत असं नाहीये. आईकडे आल्यावर की सगळे कपडे जरा सुकत वगैरे घातले. हे बघा छानपैकी बघा असे मस्त हवा सुटली आहे ना, जरा कपडे सुकत आहेत. आणि चला मी तुम्हाला दाखवते, ठेवला आहे तुम्हाला दाखवते. चला चलो. हे बघा सर्व कामं वगैरे चालू आहेत सगळे. इकडे घातली भाजी फोडणीला आणि तिकडे लावलाय राईस. मिक्स लावलाय राईस आणि भाजी पण मिक्स केली. हे बघा आई हसते. वाव सो ब्युटिफुल. बघा किती मस्त भाजी बनवली आहे. कसली भाजी आहे सांगा मित्रांनो. हे बघा ती बघाशी नाही का आम्ही साफ करत होतो तीच भाजी आहे. हे बघा छानपैकी मस्त अशी कड येतात रटा 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 रटा. बघा मस्तपैकी का माझ्या कशी बसली खांद्यावर, उतरत नाही. जरा गॅस कमी करूया. अनामिकाला आम्ही जेव्हा वरती गेलो होतो आता टेरेसवर, अनामिकाला असं वाटलं की तिला मी परत ठेवून जाऊ की काय, म्हणून ती आता मला सोडत नाहीये. नाहीतर अनामिका तुम्हाला जागा दाखवली होती की नाही, अनामिका हे काय होते बघा, ही जागा तिने पकडली आहे. बघा इकडे जाऊन बसते या साईडला आतमध्ये, तिकडे ते बघा जागा दिसते तुम्हाला, तिकडे जाऊन आतमध्ये बसते ती. सध्या तिथं चालू आहे सर्व, पण आता आम्ही गेल्यापासून आहे ना ते तुम्हाला सोडत नाही, येऊन बसली आता आधीसारखी करायला लागले परत. चला थोड्याशा कपड्याच्या त्या घालून घेते मस्तपैकी पटकन आणि आवरूया जरा कामं. अजून बघा लादी वगैरे सर्व पुसायची आमची. हे बघा सर्व तशीच कामं पडली आहेत, काय विचारू नका हो, काय सांगायचं तुम्हाला. तर म्हणतं या सर्वांनी जेवायला मस्तपैकी बघा आमटी भात केला आहे आणि ही आहे मटकीची भाजी आणि ही बनवली आता मी घेवड्याची भाजी. नाही सॉरी पापडी. बघा त्याच्यामध्ये ना पापडीमध्ये मी काय काय टाकलं बघा, बीट पण टाकलंय आणि टाकले गाजर. हे बघा दिसते तुम्हाला, हे बघा गाजर पण घातलंय, त्यानंतर जरा असं बीट घातलं, असं मिक्स वगैरे घातलंय काय नाही काय त्याच्यामध्ये मिक्स भाजी. आणि चला आता मी जेवून घेते जरा छानपैकी मस्त गरम गरम राईस आणि आमटी. तर या मंडळी सर्वांनी जेवायला. वा
आमटी खूप सुंदर झाली आहे. तर चला मंडळी, आज मस्तपैकी खूप दिवसानंतर असा विचार केलाय की दुधी पण होता आणि म्हटलं चला दुधीचा हलवा बनवूया. म्हणून इकडे घेतलेला आहे मी आता कट करायला. छान धुवून वगैरे घेतले त्याला आणि मस्त आता जरा त्याला किसून वगैरे घेते आणि मस्त थोडंसं तुपात वगैरे असं परतून घ्यायचं छानपैकी. तर छान असा दुधीचा हलवा बनवत आहे. कोणाकोणाला दुधीचा हलवा आवडतो सर्वांनी मला सांगा कमेंटमध्ये. ज्यांना आवडतो त्यांनी पण सांगा, नाही आवडतो त्यांनी पण सांगा. तर हॅलो मंडळी, नमस्कार, गुड इव्हनिंग सर्वांना. छानपैकी आता मस्त संध्याकाळ झालेली आहे आणि मस्त आता जरा चहा वगैरे घेतली आहे. जरा फिरायला जाणार होती वरती, पण आई म्हणते जरा आता आपण जरा चपात्या वगैरे करून ठेवूया असं आईचं मत आहे. कारण की थंडी जास्त अजून पडली ना अजून काही होत नाही करायला, एकदम असे हात बीत गारडतात, काय विचारूच नका. आणि नंतर आता मला घ्यायचे लाईव्ह. आता वेळ कमी उरलाय माझ्याकडे. तर मित्रांनो, सर्वांनी लाईव्हला येत राहा मंडळी, सर्वांनी लाईव्हला रिस्पॉन्स द्या छानपैकी, लाईक कमेंट सर्वांनी करत राहा मस्त मस्त. त्यानंतर माझे जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा सर्वांनी. आणि चला आता मी मस्तपैकी पटकन चपात्या वगैरे करून घेते, छानपैकी जेवणाचं आवरू द्या लवकर लवकर आणि मस्त लाईव्ह घेणार मग छानपैकी. सर्वांनी लाईव्हला येत राहा मित्रांनो बरं का. अशा प्रकारे मस्तपैकी मंडळी बघा हलवा आपला झालेला आहे छानपैकी. थोडा अजून शिजू द्या जरा 2-3 मिनटं.
की मस्तपैकी झालेला आहे. हे बघा कसा बनवला आहे नक्की सांगा मला कमेंटमध्ये. हे बघा आणि इकडे जरा डाळ वगैरे आता जरा लावून घेते पटकन छानपैकी. हे बघा. हॅलो नमस्कार मंडळी, कशा आहेत सर्व. तर आत्ताच आलो आम्ही, आता आणि मी जरा लेट झाला खूप. मलाच यायला जरा कामाला उशीर झाला, ट्रेन वगैरे लेट होता. आता आम्ही जेवायला बसतोय. हे बघा ममता बसली जेवायला, मी पण आता बसतोय. आता माझ्या आवरून झाला, फ्रेश झालं जरा. काय म्हणता, काय केलंस जेवणामध्ये, काय काय आईने केलं बघू दे. वा असं गेवड्याची भाजी, हा इथे बघा मस्त असा दुधीचा हलवा, वा वा थँक्यू आई. आणि इथे काय डाळीची आमटी आहे, पालकची भाजी पण आहे. या सर्वांनी जेवायला, मी पण जेवून घेतो. जरा थंडी आहे इकडे, थंडी आहे. हो आम्ही येत होतो ना गाडीवर, होतं खूप थंडी लागत होती, वाटत होती. मी सगळं घातलं होतं म्हणून जरा थोडी नाही वाटली. आणि आता मी काय पाठी मला हे करते, ये पिल्लू ये 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 बघा, हे बघा आली बघा ना. मी काय आम्ही आता जेवण घेतो या सर्वांनी जेवायला मंडळी. आणि म्हणतो पण आता लाईव्ह घेते, तर लाईव्हला घेत राहा तुम्ही सर्वांनी. स्टॉप केली. हो चला चला या सर्वांनी जेवायला.